मी तुला सांगतो, अशोक सराफ नावाचा जो एक माणूस आहे, नट म्हणून तुम्ही त्याला ओळखता. अशोक सराफ हा स्टार होता, अगदी टॉपचा एकदम. आणि आम्ही हमीदाबाईची कोठी करत होतो त्यावेळी अशोक सराफला 250 रुपये मिळायचे मला वाटतं, आणि मला 50 रुपये एका शोचे. आणि मधल्या वेळात प्रयोग झाल्यानंतर आम्ही पत्ते खेळायचो, आणि मुद्दाम अशोक 10-15 रुपये हरायचा माझ्याकडे. तर मला कळायचं तो मुद्दाम मारतोय, पण ती गरजही होती, त्यामुळे मी घ्यायचो. पण अशोकने अशी खूप मदत केली. गणपतीला पैसे नसताना एक दिवस सकाळी 6ला फिल्म सिटीमध्ये कुठेतरी चालला होता. नाण्या, मी झोपलेलो होतो. काय हा चेक घे, बँकेत 15,000 आहेत. आता त्यावेळेच्या 15,000, हे 70sचं म्हणतोय. 15,000 आहेत, तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल. आणि मी काहीतरी 3,000 रुपये काढले त्यातले. त्याच्यानंतर खूप वर्ष देता नाही आले. मग सावित्री नावाचा सिनेमा आम्ही करत होतो, कुलदीप पवार, अशोक, मी, रंजना. त्यावेळी मला एकदम पैसे मिळाले, तर मी त्याच्याकडे पैसे घेऊन गेलो. म्हटलं, अशोक हे पैसे. काय पाटेकर, पैसेवाले झाले. म्हटलं, अरे अशोक, पैसेच परत करतोय, वेळ परत नाही करू शकत. त्यामुळे त्या दोघांची एक फार स्पेशल गोष्ट आहे अशोकजींची आणि नाना सरांची. ते दोघंही कुठेही शूटिंग करू देत, एकमेकांच्या प्रयोगाला चुकून भेटले तर नाना सर न बोलता जाऊन अशोकजींना मालिश करतात. बर. आणि अशोकजी बिदागी देतात त्यांना. मला, मी त्याचे अशोकचे पाय चेपायचो, डोक्याला मालिश करायचो. अशोक मला त्यावेळी 5 रुपये द्यायचा. आताही कुठे असे नाण्या काढवा, आता असं. म्हटलं, बाबा असं नाही, धंदा आहे आपला. तर मी त्याचं डोकं मालिश केलं, जरा हे केलं की माझे 10 रुपये काढून द्यायचा. महागाई झाली म्हणला घेऊन. आणि मला एक नानाचं नेहमी कौतुक वाटतं की नाना पोस्टरवर, काय सिनेमाचं पोस्टर चेहरे रंगवायचा. मी त्याला कधीतरी हा प्रश्न विचारलेला आहे, पण फार जुन्या काळी, की नाना तू पोस्टरवर हिरोचा चेहरा रंगवल्यानंतर एक दिवस तुझा चेहरा तिथे असताना तुला काय वाटलं असेल? मी मला अंकुशी पोस्टर्स लागली होती सगळी. लॅम्पपोस्टवरचं सगळं पोस्टर सारखीच असतात ना, एकच पोस्टर सगळीकडे. मी एका लॅम्पपोस्टवरनं जायचं, तिकडे असं बघत बसायचं, पुन्हा तिथून पुढच्या लॅम्पपोस्ट तर पुन्हा तिकडे वळत होतं. एका कुठलं तरी पोस्टर फाडलं होतं कोणीतरी, तर मी ती मनामध्ये इतकी घाणशिवी दिली होती, यायला फाडलं तेच असं. तेच ते फाडणं किती अप्रूप होतं त्यावेळी. पण नाना सर, हिंदीतही तुम्ही काम करताय, मराठीतही काम करताय, जास्त मन कुठे रमतं? नाही, स्वप्न मराठीत पडतात, त्यामुळे तिथे सोपं जातं ना. वा 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 वा. नाही, खरं. कारण काय होतं की सगळंच सोपं जातं. तिथे तुम्हाला शब्द शोधावे लागत नाहीत. शब्दांची अशी हे नाही की हा कुठला का कुठला, तसं नाही. आता बोलत असताना कदाचित एखादा अडखळतो आपण, पण शब्द मिळत नाही अशातला भाग नाही आहे. आणि गंमत कशी आहे की शब्द हे तुमचे असे आतून खटकन आले पाहिजेत. ते तुम्ही पेरायला लागलात, वापरायला लागलात की मग त्याच्यानंतर समोरच्यानं कळतं की जास्त बाबा आम्हाला भापू नकोस. तर पण ते, कारण मग ते गोंजारलेलं, आणि तिथून त्या वेळूतून आलेल्या त्या वाऱ्यानं, आणि मग नंतर ती फुंकर येते. तर छान ते असे तुमचे वाटले पाहिजेत तशा पद्धतीनं. त्यामुळे हिंदीपेक्षा मराठी हे जास्त. पण हिंदीमध्ये अर्थातच पैसे जास्त मिळतात, नाव मिळतं, आणि मग ते मिळाले की मराठीमध्ये, म्हणजे मग देऊळ करताना असेल, पकपक पकाक करताना असेल, आता हा चित्रपट करताना असेल, की तिथे त्याच पद्धतीचे चित्रपट करावे. सोनाली मॅम, मला परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे. अनेक दिग्दर्शकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे, मग आवडते दिग्दर्शक कोण? खूप छान दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं. माझा सगळ्यात लाडका दिग्दर्शक आहे डॉक्टर जब्बार पटेल. वा वा. कारण मराठीतच नाही, भारतात आणि भारताला इंटरनॅशनल लेवलवरती लँडमार्क चित्रपट देऊ शकणारा हा दिग्दर्शक आहे. त्यामुळे जब्बार पटेल माझे फार फार आवडते. जब्बार ऐकतोस ना रे बाबा. अनेक नाटकांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर नाटकाविषयीचा आपला अनुभव आम्हाला सांगा. यंदा माझं व्हाईट लिली आणि नाईट रायडर हे जे नाटक आहे ते माझ्याकडे योगायोगानं आलं खरं म्हणजे. कारण रसिका माझी खूप आवडती अभिनेत्री, आणि तिने हे नाटक जेव्हा केलं होतं ना, तेव्हा तिच्या 100व्या प्रयोगाला मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन गेले होते. आणि त्याला मी सांगितलं होतं की तुला हे जर नाटक जर आवडलं तर मग मी तुला हो म्हणेन. अच्छा. आमचा प्रयोग होता एकदा मागच्या वर्षी 21 ऑगस्टला, माझं जर चुकत नसेल तर. आणि आयुष्यात पहिल्यांदा मला असं झालं की मला काही आठवेच ना. कारण 20 ऑगस्टला आदल्या दिवशी नरेंद्र दाभोळकरांचा खून झाला होता पुण्यात. आणि मला त्या घटनेवर विश्वासच बसत नव्हता की आपल्या देशात, आपल्या राज्यात, माझ्या शहरात, माझ्या पुण्यात असं काही होऊ शकतं.
आणि मला वेगळीच व्हिज्युअल्स दिसायची. मी नरेंद्र काकांबरोबर बरीच वर्ष काम केलं आहे, त्यांच्यामुळे मला खूप काही समजायला लागलं आहे श्रद्धेबद्दल. अंधश्रद्धा तर आपल्या सगळ्यांनाच अमान्य असतात, पण श्रद्धेबद्दल माझ्या व्याख्या स्वच्छ झाल्या होत्या नरेंद्र काकांच्यामुळे, आणि मी त्यांच्याबरोबर प्रचंड प्रवास केला होता. पण तो प्रयोग मी नाही विसरू शकत, कारण तेव्हा कसा बसा म्हणजे माझ्या अख्ख्या टीमनी मला खरंच सांभाळून घेतलं. मला फार वेगवेगळी व्हिज्युअल्स दिसत होती की सकाळ झाली आहे, नरेंद्र काका चालायला गेलेत, मला असा गोळीचा आवाज यायचा आणि माझ्या डोळ्यासमोर असं काळोखच व्हायचा अख्खा. आणि मला आजपर्यंत ते कोडं समजलेलं नाही आहे की हे काय घडलं आपल्या सगळ्यांच्या आसपास, आपल्या सगळ्यांच्या मध्ये. इतकं चांगलं काम करणारा एक साधा माणूस होता, त्याची कोणाला भीती वाटली असेल आणि तो आज आपल्यात का नाही आहे. त्यांचं निधन नाही झालं, त्यांचा नैसर्गिक मृत्यू नाही झाला, त्यांना आपल्यातल्या कुणीतरी मारलं आहे. फार हा न सुटणारा संभ्रम निर्माण झालेला आहे. तो असं माझं कधी झालं नव्हतं. कुठलाच प्रयोग करताना, कुठल्या नाटक सिनेमामध्ये मी संवाद विसरली आणि समोरच्याला मला सांभाळून घ्यावं लागतंय असं कधी झालं नव्हतं. ते या हत्येमुळे झालं. भाऊ सुद्धा आपल्यासोबत आहेत. मला भाऊंना आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर पद्मश्री परत करण्याचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये. तर भाऊ, काय घटना घडली होती की ज्यामुळे हा प्रसंग घडला आयुष्यात? पद्मश्री मिळालं, ठीक आहे, मिळालं, आनंद झाला. पण एकदा आपल्याकडे जे वन्य प्राणी आहेत, जे अनाथ होते, ज्यांचे आई वडील आदिवासींनी मारून खाल्ले, पण कायद्याच्या दृष्टीने ते ठेवणं गुन्हा होता. बरेचदा संघर्षाचे प्रसंग आले, सरकारची पत्रे यायची. पण जेव्हा जप्तीचा नोटीस आला तेव्हा मला जरा भीती वाटली की म्हटलं, ज्या प्राण्यांना मी मुलासारखं वाढवलं, माझ्या घरी मोकळे राहायचे. त्यावेळेला असं ते एक फिल्म कॅमेरे नव्हते किंवा स्टील कॅमेरा माझ्याकडे नव्हता. पुराणात आपण नेहमी वाचतो, सर्व धर्मात असं लिहिलेलं आहे की आश्रमात वाघ, हरिण मोकळे राहायचे, साप. माझ्याकडे खरोखरच माझ्या अंगणामध्ये वाघ, अस्वल, कुत्रे, साप घरात राहायचे. आम्ही फिरायला गेलो की नदीपर्यंत फिरायला यायचे. त्याचा रेकॉर्ड नाही राहिला कारण त्या काळात हे फिल्म नव्हती. पण ते जे दृश्य डोळ्यापुढे आणलं तर इतकं समाधान वाटतं की हे ते कॉल क्रूर प्राणी आहेत, हे इतक्या प्रेमाने कसे वागू शकतात. जेव्हा मग जप्तीचा नोटीस आला तेव्हा मला खरंच वाईट वाटलं की हे खरोखर दुसरीकडे नेलं तर ते चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाही. ज्या पद्धतीने ते इथे वाढले, आपल्या कुटुंबासारखे वाढले, कुटुंबातले सदस्य म्हणून. तेव्हा मला पद्मश्रीची आठवण झाली. तोपर्यंत मी विसरून गेलो होतो की त्याच्यामध्ये राष्ट्रपती प्रत्येक अवॉर्ड विनरला एक सायटेशन देतात, एक मानपत्र असतं ते. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की आपल्या आदिवासींसाठी असलेल्या दवाखान्याच्या कामासाठी, शाळेच्या कामासाठी, आणि एका पॅरेग्राफमध्ये आपण आदिवासींना शिकारीपासून परावृत्त करून पर्यावरण रक्षणाचं जे काम केलं, जे वन्यप्राणी आपल्या घरी ठेवून त्यांनी तर आपल्या मुलासारखे वाढवले, हे काम पण वाखाणण्यासारखं आहे. जेव्हा जप्तीचा नोटीस आला तेव्हा मी मीडियांना सांगितलं की ज्या सरकारने याला मान्यता दिली आहे, पद्मश्रीच्या सायटेशनमध्ये ते रेकॉर्ड केलेलं आहे, तेव्हा हे जर प्राणी जप्त करून दिले म्हणजे पद्मश्री परत करण्यासारखंच आहे, असं मी त्याचा इंटरप्रिटेशन करतो. तर मला त्यामुळे खूप वाईट वाटतं आहे. तर दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये ती मोठी बातमी आली की हे जे प्राणी जप्त केले तर डॉक्टर आमटे पद्मश्री परत करणार. आणि त्याचा परिणाम झाला. एकमेव परिणाम पद्मश्रीचा उपयोग तेवढा झाला की शासनाने, सेंट्रल झू अथॉरिटीने आमच्या या वन्य प्राणी संग्रहालयाला रेस्क्यू होम, ऑर्फनेज कम रेस्क्यू होम अशी मान्यता दिली. आणि आता आपलं नियमित रूपाने हे रेस्क्यू होम चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.